शाहूवाडी तालुक्यातील शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था आणि महिला संघटनांच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी तालुक्यात कार्यरत महिला अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमात वक्त्यांनी महिलांचे प्रशासन, राजकारण, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले। महिलांच्या सक्षमीकरणामुळे समाज अधिक सक्षम होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। महिला दिनानिमित्त महिलांच्या हक्कांबाबत जनजागृती, आरोग्य तपासणी शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांना तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील। मी सीमा सोनवणे, तहसीलदार शाहूवाडी। सर्वप्रथम मी सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते। महिला दिन, खरं तर महिला दिन हा साजरा करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ज्यांच्यामुळे आपण हा महिला दिन साजरा करू शकतो त्या आदरणीय सावित्रीबाई फुले यांना मी सर्वप्रथम अभिनंदन करते। कारण की कसं आहे, सावित्रीबाई फुलेंनी जर महिलांसाठी झटल्या नसत्या तर आज एकही महिला घरातून बाहेर पडू शकली नसती। त्यामुळं हे जे काही आज आपण जे काही करतो त्याच्यासाठी आदरणीय सावित्रीबाई फुले यांना वंदन। मला महिला दिनाच्या अनुषंगाने एवढंच सांगावं असं वाटतं, या इथे माझ्यासोबत माझ्या तलाठी भगिनी आहेत, कोतवाल आहेत, मंडल अधिकारी आहेत। या सर्व महिला ह्या आम्ही सर्वजण आपल्यातलाच आहोत, पण प्रत्येक महिलेने स्वतःमध्ये जे काही गुण आहेत ते ओळखणं गरजेचं आहे। स्वतःच्या गुणांना वाव देणं गरजेचं आहे। प्रत्येक महिलेने त्याच्या मुलीला शिकवणं गरजेचं आहे। आजकाल आपण बघतो महिलाच महिलांचा जास्त छळ करतात, मग तो न करता प्रत्येक महिलेने आई म्हणून मुलीला समजून घेणं गरजेचं आहे। मुलगी जर शिकली तर पूर्ण घर हे पुढे जाऊ शकतो। म्हणजे महिला जर तसं बघितलं तर निसर्गाने महिलांसाठी खूप मोठी देणगी दिलेली आहे। तुम्ही बघता पुरुष हे फक्त बाहेरचं बघू शकतात, पण आजकाल महिला ह्या घरातलं बघतात, मुलाबाळांचं बघतात, त्याच्यासोबत त्यांचं ऑफिस बघू शकतात किंवा बाहेरचा एखादा बिझनेस असेल तर तोही घेऊ शकतात। म्हणजे निसर्गाने देताना महिलांना वरदान दिलेलं आहे की ती एका वेळेला 3-4 गोष्टी एका वेळेला वर्कआउट करू शकते। म्हणजे ही जी देणगी निसर्गाने दिलेली आहे त्याचा पुरेपूर वापर ग्रामीण भागातील महिलांनी करावा आणि स्वतःची प्रत्येक घराची प्रगती झाली तर आपल्या राष्ट्राची प्रगती होऊ शकते। त्या अनुषंगाने सर्वांनी प्रयत्न करावेत आणि शेवटी सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा। गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य, कोल्हापूर। या जागतिक महिला दिन निमित्त मी सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देते। आज या दिवशी सावित्रीबाई फुले यांना प्रथम मी वंदन करते आणि आज यांच्यामुळे सर्व महिला सक्षम झालेल्या आहेत, याचा मला खूप अभिमान वाटतो। आज खरं म्हणजे महिला राष्ट्रवादी पदापासून ते थेट चंद्रापर्यंत पोहोचलेला आहे, याचा देखील मला खूप अभिमान वाटतो की स्त्री आज कुठपर्यंत पोहोचू शकते। तर हे स्त्रीने जगाला दाखवून दिलेलं आहे व स्त्री एक पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन आज उभी आहे। तर ह्याचं खूप मोठं श्रेय सावित्रीबाई फुलेंना जातं। आणि आमच्या या शाहूवाडी भागात सुद्धा खूप विविध ठिकाणी स्त्रिया अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहे। पण ज्या स्त्रियांना जे बळ पाहिजे आहे, जे काम करण्याचं काहीतरी व्यवसाय पाहिजे आहे, तर त्यांच्यासाठी देखील मी आमचा जो येणाऱ्या काळामध्ये जो मंच स्थापित करणार आहे, जो सखी मंच असणार आहे, त्याच्या मार्फत मी स्त्रियांना नक्कीच काहीतरी मदत म्हणून त्यांच्यासाठी स्त्रिया सक्षम होण्यासाठी भरपूर आमचे कामं असणार आहेत। तर स्त्रिया सक्षम होण्यासाठी त्यांना घर बसल्या काम करण्याची संधी मिळावी असे माझे जे काही जिल्हा परिषदच्या मार्फत जे काही योजना असतील मी ते त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि आमचा भाग उज्ज्वल व्हावं हीच माझी इच्छा असेल। सर्व महिलांना शुभेच्छा। मी डॉक्टर वृषाली सरवदे, पशुवैद्यकीय अधिकारी शाहूवाडी येथे कार्यरत आहे। आणि आधी जे होतं काय, आज माझ्या पशुसंवर्धन विभागाबद्दल सांगायचं झालं तर पशुसंवर्धन विभागामध्ये फक्त पुरुष काम करतात, महिला ह्या अधिकारी ह्या म्हणजे आधी एवढा त्यांचा पुढाकार नव्हता, पण आज असं नाहीये। आज मी तालुक्यामध्ये एक महिला अधिकारी म्हणून काम करते। तर माझं सर्व महिलांना हेच आवाहन असेल की त्यांनी सुद्धा आपण महिला आहे म्हणून बॅकफुटला न राहता त्यांनीही सक्षमपणे शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कसं सर्वश्रेष्ठ राहू हे त्यांनी प्रयत्न करावा आणि सर्व महिलांनी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा,
सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.